संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या संविधानामुळे लोकशाहीची मूल्य माणसाच्या रगारगामध्ये पसरलेली आहेत। हे लोकशाहीचे मूल्य संपवण्यासाठी चातुर्य वर्णव्यवस्था या देशामध्ये आणण्यासाठी हे मोदी आणि त्याचे सरकार फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये विध्वंसकरित्या संविधान रचण्याचा कट रचला आहे। त्यांचा तो अजेंडा महाराष्ट्रामधून राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व भारतीय जनतेला जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बुद्धाच्या शांतीमध्ये आणि बाबासाहेबाच्या संविधानामध्ये क्रांती आहे आणि क्रांती आणि शांती या देशामधल्या मनोवादी लोकांना पाहावं वाटत नाही। जेव्हा जेव्हा यांची सत्ता आली त्यावेळी या लोकांनी संविधानावर किंवा बाबासाहेबाच्या समाजावर हल्ला केलेला आहे। म्हणून या महाराष्ट्रामध्ये EVMच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून जी सत्ता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्याची पिलावळ या ठिकाणी आलेत आणि त्यांनी पहिला बौद्ध समाजावर किंवा बाबासाहेबाच्या विचारावर यांनी जो घाला घातलेला आहे तर तो आहे 5 डिसेंबर मुंबई आझाद या ठिकाणी। कारण 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचं मतदान संपलं, 23 तारखेला निकाल लागला आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांना आदेश दिला होता की 30 तारखेपर्यंत 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही सरकार स्थापन करावं। पण मोदीच्या या आणि RSSच्या या जातीवादी लोकांनी या महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या मुंबईच्या चैत्यभूमीला हजारो लाखो करोडो लोक देश विदेशातून येतात। या दिवशी कुठंतरी म्हणजे एका वेळेस या महाराष्ट्रामधल्या मुस्लिम समाजावर 6 डिसेंबरची बाबरी मस्जिद पाडून आणि बाबासाहेबाच्या म्हणजे त्यांना वाटते की आमचा विजय झाला, संविधान जरी तुमचं असेल EVM आमच्या हातामध्ये आहे आणि आमचा विजय झाला म्हणून त्या दिवशी शपथविधी घेतली। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि हिंदू मिलचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी राजगृहातून या दोन्ही रत्नांनी EVMवर आक्षेप घेऊन हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचं जे चेतावणी या सरकारला दिली होती त्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या जनतेचं दिशाभूल करण्यासाठी 10/12/2024ला परभणी इथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूचं संविधान प्रतिकृती ही फोडण्यात आली आणि फोडून त्या ठिकाणची जी पोलीस प्रशासन असेल ती तयारच होती की त्यांना माहीत आहे बाबासाहेबाच्या विचाराला, बाबासाहेबाच्या पुतळ्याला, बाबासाहेबाच्या संविधानाला हात लावल्याच्या नंतर हे हजारो लोक रोडला येतील आणि त्या ठिकाणचा मग SP असेल, कलेक्टर असेल, पोलीस प्रशासन असेल, महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेल आणि तो ज्या शहानी आज एकेरी उल्लेख बाबासाहेबाचा केला की बाबासाहेब 100 वेळेस म्हणतात, अरे भडव्या 100 वेळेस नाही, लाखो करोडो वेळेस या देशामधल्या कणाकणामधला प्रत्येक जातीचा माणूस क्षणाक्षणाला जय भीम हे नाव घेते। कारण जय भीम म्हणल्यावर स्वर्ग नाही त्याला शांती मिळते आणि तू म्हणतोस की देवाधर्माचं नाव जर घेतलं तर स्वर्ग मिळते। अरे तू स्वर्गात जाणार नाहीस, तू देवाधर्माचं नाव घे नरकामध्ये जाणार आहेस। म्हणून हा आक्रोश हे डोक्यामध्ये, कारण त्या ठिकाणी 2 बलिदान झाले, एक सूर्यवंशी आणि वाखोडे यांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलो आणि नांदेडच्या या महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या बाजूला माननीय आमचे श्यामदादा निलंगेकर, काकासाहेब डावरे आणि त्यांची सर्व टीम की भारतामध्ये शांतता ठेवायची, महाराष्ट्रात शांतता ठेवायची। कारण पोलीस यांनी हातात घेतलंय, कलेक्टर यांनी हातात घेतलाय, कोर्ट यांनी हातात घेतलंय आणि माझ्या बहुजन समाजावर अन्याय, अत्याचार आणि हल्ले करत आहेत। म्हणून हे हल्ले कुठंतरी थांबावं म्हणून श्यामदादाच्या प्रयत्नांनी, काकासाहेबाच्या प्रयत्नांनी नांदेड जिल्ह्यामधले सर्व धर्म